नमस्कार. कधी विचार केलाय की आपण इतरांकडे फक्त बघून बघून कितीतरी गोष्टी शिकतो? याच संकल्पनेवर मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बेंडुरा यांनी एक असा सिद्धांत मांडला ज्याने शिकण्याच्या प्रक्रियेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. चला तर मग आज हा सिद्धांत सोप्या भाषेत समजून घेऊया. चला एका अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण शिकतो कसं? म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट, मग ती सायकल चालवणं असो, एखादं वाद्य वाजवणं असो किंवा अगदी नवीन भाषा, आपण ती कशी आत्मसात करतो? बघा, अनेक वर्ष असं मानलं जात होतं की आपण फक्त स्वतःच्या अनुभवातून, म्हणजे प्रयत्न करून, चुका करून किंवा मग एखाद्या चांगल्या कामासाठी बक्षीस मिळाल्यावर किंवा चुकीच्या कामासाठी शिक्षा झाल्यावरच शिकतो. पण जरा विचार करा, प्रत्येक गोष्ट जर आपल्याला स्वतः अनुभवूनच शिकावी लागली असती तर किती वेळ लागला असता, नाही का? आणि बरोबर याच ठिकाणी एंट्री होते मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बेंडुरा यांची. त्यांनी एक नवीन आणि महत्त्वाचा विचार मांडला. ते म्हणाले की आपलं शिकणं फक्त थेट अनुभवावर अवलंबून नाही. आपण तर इतरांच्या कृती, त्यांचं यश अपयश आणि त्यांच्या वागण्याचे परिणाम बघूनही खूप काही शिकतो. यालाच त्यांनी नाव दिलं निरीक्षणात्मक अध्ययन. बेंडुरा यांच्या याच विचारातून पुढे आला सामाजिक अध्ययन सिद्धांत. या सिद्धांताने खरं तर शिकण्याच्या प्रक्रियेला एक सामाजिक आणि मानसिक चौकट दिली. याने हे सिद्ध केलं की आपले शिकणं हे एकटं दुकटं घडत नाही, तर ते समाजाशी, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी घट्ट जोडलेलं आहे. तर मग हे निरीक्षणात्मक अध्ययन म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी प्रोसेस आहे जिथे आपण दुसऱ्यांना काहीतरी करताना बघतो, ती माहिती आपल्या डोक्यात फिट बसते आणि मग जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपणही तसंच करतो. हे फक्त कॉपी पेस्ट किंवा नक्कल करणं नाहीये, यामागे एक मोठी मानसिक प्रक्रिया काम करत असते. आता कोणताही सिद्धांत मांडल्यावर त्याला पुरावा लागतो, बरोबर? तर मग या सिद्धांताचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध पुरावा म्हणजे बेंडुरा यांचा बोबो डॉल प्रयोग. मानसशास्त्राच्या इतिहासात या प्रयोगाला एक खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण त्याने हे दाखवून दिलं की आक्रमकता ही पाहून शिकली जाऊ शकते. ही गोष्ट आहे 1961 सालची. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रयोग झाला. यात होते 3 ते 6 वर्षांची 72 लहान मुलं. आणि उद्देश काय होता? तर हे तपासणं की लहान मुलं मोठ्या माणसांचा आक्रमक वागणं पाहून ते शिकतात का? प्रयोगाची रचना फारच हुशारीने केली होती. बघा, मुलांना 3 गटामध्ये वाटलं. पहिल्या गटाला काय दाखवलं तर एक मोठी व्यक्ती बोबो डॉल नावाच्या बाहुलीला मारते, तिच्यावर ओरडते. दुसऱ्या गटाला दाखवलं की तीच व्यक्ती त्या बाहुलीसोबत शांतपणे खेळते. आणि तिसरा गट, कंट्रोल ग्रुप, त्यांना काहीच नाही दाखवलं. आणि मग जे झालं ते खरंच धक्कादायक होतं. ज्या मुलांनी मोठ्या माणसाला आक्रमक वागताना बघितलं होतं ना, ती मुलं पण त्या बाहुलीवर अगदी तस्सच तुटून पडली. नुसती नक्कल नाही, तर तेच शब्द, त्याच कृती. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली, हिंसक वर्तन हे पाहून शिकता येतं. या प्रयोगाचं महत्त्व एवढ्यासाठी आहे कारण त्याने त्यावेळच्या प्रचलित वर्तनवादी सिद्धांताला एक मोठा धक्का दिला. का? कारण इथे मुलांना आक्रमक वागण्यासाठी कोणी बक्षीस दिलं नव्हतं किंवा शांत बसण्यासाठी कोणी शिक्षाही दिली नव्हती. सगळं काही फक्त बघून, म्हणजे निरीक्षणातून घडलं होतं. अच्छा, मग हा प्रश्न येतोच की हे सगळं घडतं तरी कसं? म्हणजे बघून शिकण्याची ही प्रोसेस नक्की चालते कशी? बेंडुरा यांनी याचे 4 सोपे टप्पे सांगितले आहेत. चला ते बघूया. पहिला टप्पा अवधान, म्हणजे लक्ष देणं. साहजिक आहे, काही शिकायचं असेल तर तिकडे लक्ष तर द्यायलाच लागेल, नाही का? दुसरा टप्पा स्मरण, म्हणजे बघितलेली गोष्ट डोक्यात ठेवणं, लक्षात ठेवणं. तिसरा आहे पुनरुत्पादन, म्हणजे ती गोष्ट स्वतः करायची, शारीरिक आणि मानसिक क्षमता आपल्यात असणं. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा प्रेरणा, म्हणजे ती कृती करण्याची इच्छा असणं. मग ती इच्छा कौतुकासाठी असेल, बक्षिसासाठी असेल किंवा इतर कशासाठी. ओके, तर हा सिद्धांत तर आपण समजून घेतला. पण याचं आजच्या जगात काय महत्त्व आहे? शिक्षण, समाज, मीडिया, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागात याचे पडसाद दिसतात. अहो, सगळीकडेच दिसतो याचा प्रभाव. शाळेत शिक्षक मुलांसाठी रोल मॉडेल असतात. घरात मुलं मोठ्यांना बघूनच तर समाजात कसं वागायचं हे शिकतात. जाहिराती बघा, आपला आवडता सेलिब्रिटी काहीतरी वापरतोय म्हणून आपणही ते विकत घेतो. अगदी टीममध्ये काम करताना एकमेकांना बघूनच नेतृत्व गुण विकसित होतात. पण याची एक दुसरी बाजू पण आहे.
चुकीच्या संगतीत राहून मुलं गुन्हेगारी वर्तनही असंच बघून शिकू शकतात. या सगळ्याच्या मुळाशी हाच सिद्धांत आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपण कळत नकळतपणे सतत आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकत असतो. मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपल्या आजूबाजूच्या लोकांचं वर्तन आपल्या शिकण्यावर आणि आपल्या निर्णयांवर काय परिणाम करतंय? आणि आपण कोणाला आपलं मॉडेल म्हणून बघतोय? यावर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.